इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे. इथं चित्रकलेबरोबर चरित्र कला शिकवली जाते. मला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही. विश्वास हवा आपल्यावर. यस आय कॅन, मी करेनच. संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही. एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण. ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे. तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरतं तुम्हाला यश किती मिळणार. पाठांतर, घोकमपट्टी हे तात्पुरतं यश देतील. लोकसेवा प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीनं चालवलं जाणारं हे लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सामान्य माणसं सामान्य क्रांती कशी करू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे लोकसेवा प्रतिष्ठान. आपण किती उंचीवर पोचलो यावर आपलं यश ठरत नाही. त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन आलो यावर आपलं यश ठरतं. यशाच्या त्या मालिकेमध्ये ज्यांचं सर्वोत्तम आणि सर्वप्रथम नाव घ्यावं, ज्यांनी माझ्या परिसरातला प्रत्येक जण उंचीवर गेला पाहिजे या उर्मीनं लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमानं कार्य केलं, ते सन्माननीय दीपकजी पायगुडे, त्यांचे सर्व सहकारी. खर तर अनेक शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. अनेक शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते पण चरित्रकला शिकवली जात नाही. पण इथं आल्यावर मी पाहिलं इथं जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र शिकवलं जात आहे. इथं चित्रकलेबरोबर चरित्र कला शिकवली जाते. जगातली सर्वोत्तम निर्मिती कुठली असेल तर ती माणूस घडवणं. ही जगातली सर्वोत्तम निर्मिती इथं निर्माण केली जाते याचा मनस्वी अभिमान आहे. खर तर ज्यावेळी मी अशा शाळा महाविद्यालयांमध्ये जातो त्यावेळी मला माझ्या महाविद्यालयातले दिवस आठवतात. एके दिवशी मी माझ्या महाविद्यालयात गेलो आणि पक्या नावाचा माझा एक मित्र मला भेटला. म्हटलं तुला कळलं का? म्हटलं काय? म्हटलं कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काही कळेना. माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला. मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय? तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना. SY मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला. मी त्याला विचारलं की तू शोध कुठला लावला. तसा पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती. विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला, तू शास्त्रज्ञ कसा झाला. त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय. म्हटलं पक्या. पक्याचं उलट काय. म्हटलं कॅप. कॅप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं टोपी. टोपीचं उलट काय. म्हटलं पिटो. पिटो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं मारा. माराचं उलट काय. म्हटलं रामा. रामा म्हणजे श्रीराम. ते कोण आहेत. म्हटलं देव आहेत. देवचं उलट काय. म्हटलं वदे. वदे संस्कृत शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात. म्हटलं बोले. बोलेचं उलट काय. म्हटलं लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्रांनो हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हेच वय असतं. हाच काळ असतो. याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात. याच वयामध्ये प्रेरणा घेता येते. याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं, काय घडवायचं घडवून दाखवायचं याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते.
ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो, तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे, या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधनं लादू शकत नाही. या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही. या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता, तुमच्यावर बंधनं फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे. तुमचं मन जे विचार करतं तेच घडतं. तुम्ही मनातनं जे ठरवता तेच निर्माण होतं. या जगातली कुठलीही गोष्ट तुमच्यावर परिणामच करू शकत नाही. तुमच्या मनातला विचारच तुमच्या मनावर परिणाम करतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट स्वतःला घडवायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाला घडवलं पाहिजे. हे सगळ्यात गरजेचं आहे. खर तर तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या तरी चालेल, अजिबात वाजवू नका. ठीक आहे, किती काही पटलं आवडलं टाळी नका वाजवू. सगळ्यात सामर्थ्यशाली जर कुठली गोष्ट असेल, ज्याला मी अनलिमिटेड पॉवर बँक म्हणतो, ती आहे तुमचं मन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ताकदवान मन. एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा झाली. आता मृत्यूदंड देणं म्हणजे त्याला फासावर चढवणं. पण काही शास्त्रज्ञांना प्रयोग करायचे होते. त्यांनी न्यायमूर्तींना विनंती केली की या कैद्याला फासावर चढवून मृत्यूदंड देण्यापेक्षा याला विषारी सर्पाचा दंश देऊन आपण मृत्यूदंड देऊया. न्यायमूर्तींनी मान्यता दिली. त्याच दिवशी त्या कैद्याला सांगितलं, परवा सकाळी 11 वाजता तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील, तुला मृत्यूदंड दिला जाईल. 2 दिवस त्या कैद्याच्या डोक्यात एकच विचार होला की मला आता विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन, विषारी सर्पाचा दंश होईल आणि मी मरेन. मृत्यूदंडाची वेळ जवळ आली. 10 वाजले. सगळे शास्त्रज्ञ, ते सगळे अधिकारी गोळा झाले. त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, आता काही क्षणात तुला विषारी सर्पाचा दंश होईल आणि तू मरशील. पण प्रत्यक्षात त्याला विषारी सर्पाचा दंश करायच्या ऐवजी शास्त्रज्ञांनी 2 टाचण्या घेतल्या आणि 2 टाचण्या त्याला टोचल्या. त्याला वाटलं झाला, विषारी सर्पाचा दंश झाला. अर्ध्या तासात त्याच्या तोंडातून फेस आला आणि पुढच्या 1.5 तासात शरीर काळं निळं पडून तो मरण पावला. प्रत्यक्षात विषारी सर्प चावला होता का? विषारी सर्प तुम्हाला मारत नाही, तुमच्या मनातला विचार तुम्हाला मारून टाकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही सकारात्मक विचार केला तर सगळं सकारात्मक घडेल. तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच घडेल. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, तुम्ही विचार काय करता याने फरक पडतो. तुम्ही आता कोण आहात काही महत्वाचं नाही, तुम्ही उद्या कोण बनणार ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या मनात ठरवून घ्या, मला काय व्हायचं आहे, काय व्हायचंय. जे ठरवाल ते तुम्ही होणारच. जगातली कुठलीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. ही गोष्ट पहिली लक्षात असू द्या. अनलिमिटेड पॉवर बँक, काही करू शकता तुम्ही, काही. तुमच्या मनात तेवढं सामर्थ्य आहे, प्रचंड सामर्थ्य, अति प्रचंड सामर्थ्य आहे. एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. जंगलातला सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात धूर्त आणि हुशार प्राणी कोण? कोल्हा. जंगलातला सगळ्यात धिप्पाड ताकदवान प्राणी कोण? हत्ती. आणि जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. आणि जंगलचा राजा कोण? का? सिंह. का? तो जिराफासारखा उंच नाही, हत्तीसारखा धिप्पाड नाही, चित्त्यासारखा वेगवान नाही, कोल्ह्यासारखा हुशार नाही. मग सिंह राजा का? सिंहाला कुणीतरी विचारतं तू राजा का? सिंह म्हणतो मला वाटतं म्हणून. सिंह राजा का? त्याला वाटतं म्हणून. प्रश्न हा आहे की तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय व्हायचं आहे?
ते तुम्ही होणार वाटणं महत्वाचं आहे. तुमच्या आई वडिलांना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुमच्या टीचर्सना काय वाटतं अजिबात महत्वाचं नाही. तुम्हाला काय वाटतं ते सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं ते वाटणं पहिल्यांदा घडू द्या. ज्याला स्वतःचं ध्येय लवकर ठरवता आलं त्याला अफाट उंची गाठता आली. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला हे करायचं आहे ना कर. सचिन तेंडुलकर खेळत राहिला 16व्या वर्षी मैदानावर उतरला. जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. इरफान पठाण 9वीत असताना क्रिकेट खेळायला लागला. तोही भारतीय संघात गेला. पण सचिन तेंडुलकर इतकं यश त्याच्या वाट्याला नाही आलं का? सुरुवात उशिरा झाली. जेवढ्या लवकर सुरुवात कराल तितकं अधिक 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 तुम्ही उंचीवर जाल. हाच काळ आहे. तुम्ही ठरवून घ्या काय व्हायचंय. ठरवून घ्या. अफाट ताकदीचे व्हाल. अफाट उंचीवर जाल. सगळ्यात महत्वाचं आहे ते. सगळ्यात. एका राज्याचा प्रधान जंगलातनं निघाला होता. त्याच वेळी त्याचं लक्ष एका झाडावर गेलं. त्या झाडावर एक गुराख्याचा पोरगा त्या झाडाची फांदी छटत होता. त्याच्याकडे बघून प्रधानाला हसू फुटलं. याचं कारण तो गुराख्याचा पोरगा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी कुऱ्हाडीने तोडत होता. प्रधानाच्या लक्षात आलं पुरता मंद दिसतोय. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी तोडतोय. याला बहुतेक डोक्याचा भाग दिसत नाहीये. आणि खरं होतं तो मंदच होता, अडाणी होता, अज्ञानी होता, पण दिसायला राजबिंडा होता, देखणा होता. त्याच्या त्या रूपाकडे बघितलं आणि त्या प्रधानाला एक कल्पना सुचली. काही दिवसापूर्वीच त्या राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा घोर अपमान केला होता. त्याला राजकन्येचा बदला घ्यायचा होता. राजकन्या अत्यंत विद्वान संस्कृत पंडित होती. बदला घ्यायला त्याला हा गुराख्याचा पोर योग्य वाटला. त्याने त्या गुराख्याच्या पोराला खाली उतरवलं. त्याला सांगितलं तू अडाणी आहेस, कुणाला सांगू नको, तुला काही येत नाही, कुठं बोलू नकोस, तू मंद आहेस, तोंडच उघडू नको. मी तुला राजपुत्राचं रूप देईन आणि राजा पुढं तो अत्यंत विद्वान पंडित आहे म्हणून सांगेन. फक्त हो म्हण. या गुराख्याच्या पोराला त्या प्रधानानं अत्यंत राजबिंड्या राजपुत्राचं रूप दिलं आणि अत्यंत विद्वान पंडित म्हणून त्यांनी राजासमोर त्याला हजर केलं. आपल्या विद्वान राजकन्येसाठी याच्यासारखा दुसरा विद्वान वर मिळणार नाही हे त्यांनी राजाला पटवून दिलं. राजकन्येला ही मान्य झालं. लग्न झालं आणि एकांतात या राजकन्येनं आपल्या या विद्वान पतीला प्रश्न विचारला, अस्ति कश्चित वाग्विशेष. त्याला काहीच कळेना. अस्ति कश्चित वाग्विशेष प्रश्न संस्कृत मधन आहे. तुम्हाला वाङ्मयाचं काही विशेष ज्ञान आहे का? अहो त्याला कसलंच ज्ञान नव्हतं. वाङ्मयाचं कसलं विशेष ज्ञान? त्याला काही कळेना. तो नुसताच काही वेळानंतर राजकन्येला कळलं याला काही येत नाही. हा मंदबुद्धी आहे, हा अडाणी आहे, हा अज्ञानी आहे, आपली फसवणूक झाली आहे. ती राजकन्या त्याला अद्वा तद्वा बोलायला लागली. तिनं त्याचा प्रचंड अपमान केला. तसा तो गुराख्याचा पोर पेटून उठला आणि राजकन्याला म्हणाला आता निघतोय, परत येईन ना, विद्वान पंडित म्हणून परत येईन. आणि त्याच क्षणी त्या गुराख्याच्या पोरानं राजवाडा सोडला आणि जंगलची वाट धरली. जंगलात तो ज्ञानसाधना करत राहिला. अखंड 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 ज्ञानसाधना. काली मातेच्या मंदिरात ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला तो गुराख्याचा पोर कवी कुलभूषण महाकवी कालिदास ठरला. गुराख्याचा पोर जर कवी कुलभूषण होत असेल तर या जगात कुणाला कसलीच अडचण नाही. कुणी काहीही घडू शकतं, कुणी काहीही बनवू शकतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. फक्त निश्चय हवा. निश्चयाचा दृढ निश्चय व्हायला हवा. दृढ निश्चय तुम्हाला झपाटलेपण देतो. झपाटलेपण तुम्हाला समर्पण करायला भाग पाडतं आणि समर्पण तुम्हाला यश देतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ध्येय ठरवा काय करायचं आहे आणि झोकून द्या स्वतःला. तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही, अजिबात पडत नाही. शिक्षक वर्गातनं दिलेला उतारा तपासत होते. एका मुलानं तो उतारा आणला नव्हता. शिक्षक चिडले. हात पुढं कर. छड्या मारत निघालेले. त्या मुलानं हात पुढं केला पण छडी मारणार. तो शिक्षकांनी त्या मुलाच्या हाताकडे बघितलं.
आणि त्याचा हात बघितल्यावर त्यांनी उगारलेली छडी माघारी घेतली आणि त्या मुलाला म्हणाले, तुला मारून तरी काय उपयोग आहे, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला वाईट वाटलं. त्यानं शिक्षकांना विचारलं, गुरुजी, हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी सांगितलं, इथं 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 रेषा असते, तुझ्या हातावर नाहीच आहे ती, उपयोग काय तुला मारून तरी. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, मुलगा सरकन वर्गाच्या बाहेर गेला. 5 मिनिटांनी परत आला. त्यावेळी त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? तो मुलगा म्हणाला, त्या नियंत्यानं जी विद्येची रेष माझ्या हातावर काढली नाही, ती मी बाहेर जाऊन चाकून काढून आलोय. आता मला विद्या घेण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, कुणीच रोखू शकणार नाही. हातावर विद्येची रेष काढणारा तो मुलगा पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला. अशक्य काय आहे? अशक्य काय आहे? काही 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 अशक्य नाही, अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे, सगळ्यात महत्वाचं. खर तर मन सामर्थ्यशाली इतकं असतं, त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड, तुम्ही काही करू शकता. एक मुलगा जो आंधळा होता, दिसतच नव्हतं त्याला, आंधळा आहे, कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्यांनी सरळ हकलून दिला. पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा. त्याचा आवाज अत्यंत इतका गोड की साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा. पण घरच्यांनी हकलून दिलेला. रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा. माणसं भारावून जायची, त्याचं ऐकत राहायची. एकदा एका ज्येष्ठाने सांगितलं, अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिर आहेत, त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा. तो मुलगा उठला, श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला. तिथं अभंग म्हणायचा, भजन करायचा, लोक प्रभावित व्हायची. एके दिवशी सकाळी पुजाऱ्याने पूजा अर्चा आटपली, भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला. आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला, पुजारीजी एक सांगू का? बोल ना. नाही, तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत, ती भगवान श्रीकृष्णांना अजिबातच छान नाही दिसत हो. त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं. अरे तुला डोळे नाहीयेत, तुला दिसत नाही, तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत? तो मुलगा म्हटला, कळतं हो मला. दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले. तसा तो आंधळा मुलगा म्हणाला, पुजारीजी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र छान दिसतायत. त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं, रे तुला दिसतंय कसं? दिसत हो. तिसऱ्या दिवशी पुजाऱ्याने वस्त्र न घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढे निघाला. तसा हा आंधळा मुलगा म्हणाला, पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटतं, झाडाची पानं बांधून राहायला लागलेत. आता मात्र पुजाऱ्याला काही कळेना. अरे तुला डोळे नाही, दृष्टी नाही, तू आंधळा आहे, तुला कळताय कसं? आणि तो आंधळा मुलगा म्हणाला, तन की आंखें नहीं है तो क्या, मन की आंखें तो है. दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं, त्यांचं वर्णन त्यांनी केलं. तो आंधळा मुलगा संत सूरदास म्हणून पुढे प्रसिद्धीस आला. आम्ही 10वीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची. ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची. ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे? रवींद्र जैन. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. बिथोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार, ज्याचं संगीत आजही जगाला वेडं करतं, तो बिथोवेन दोन्ही कानांनी बहिरा होता. त्याला काहीही ऐकू येत नव्हतं, काहीच. ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बिथोवेन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला. काय विलक्षण असेल. एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये. अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते.
तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चैनकडे त्यांचं लक्ष जातं. ती हिसकावण्यासाठी ते धडपड करतात. ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते. चिडलेले गुंड तिला सरळ रेल्वेतनं ढकलतात. ती समोरच्या रुळावर पडते. भरधाव वेगानं दुसरी रेल्वे येते. तिच्या पायावरनं सर्रकन जाते. तिचा पाय काढावा लागतो. खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते, पण ती हरली नाही. पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला. आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं. तिनं एव्हरेस्ट सर केला. एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते, तुमच्याकडं काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही, तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे. तुम्ही ते करू शकता. एरिक वेहनमेयर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे, त्याला दिसतच नाही. जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला. पत्रकारांनी त्याला विचारलं, अहो तुम्ही आंधळे आहे, तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही एव्हरेस्ट कसं काय सर केला? एरिक वेहनमेयर म्हटला, म्हणूनच केला, आंधळा आहे म्हणूनच केला. म्हणजे नाही, मला अडचणी दिसल्याच नाहीत ना. माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणींकडे असतं त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो. मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत, मला फक्त माझं ध्येय दिसत होतं म्हणून मी पोहोचलो. अशक्य काही नाही, या जगात काहीही अशक्य नाही. आंधळी असणारी माणसं विक्रम करतात, पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात. आपल्याला कठीण काय आहे? धडधाकट आहोत आपण. अडचण काय आहे? काहीही करू शकतो, काहीही. विश्वास हवा आपल्यावर. यस आय कॅन, मी करेनच. सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा, सगळ्यात महत्वाचा. आय कॅन, मी करेन. शाळेचा निकाल लागला. अनेक विद्यार्थी सरांकडे गेला, सर दुसरा नंबर कुणाचा आलाय? सर म्हटले, अरे पहिला नंबर कुणाचा आलाय असं विचारायचं असतं, तू दुसरा नंबर कुणाचा आलाय असं कसं विचारतो? तसा तो मुलगा म्हटला, सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहिती आहे, दुसरा कुणाचा आला ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणतात. त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर. आत्मविश्वास. पहिला मीच आहे, दुसरा कोण आहे ते सांगा. हा मी करेन, आय कॅन. आत्मविश्वासातून ऍटिट्यूड जन्माला येतो, दृष्टिकोन. हा आत्मविश्वास हवा, सगळ्यात महत्वाचा. एकदा निश्चय झाला, अशक्य काही नाही हे कळालं की मग आपण काहीही करू शकतो. फक्त एक, जे ठरलंय तेच करा. पर्याय ठेवू नका, अजिबात ठेवायचे नाहीत, अजिबात नाहीत. आमची हल्लीची अडचण काय झाली माहितीये? मी परवा एका मुलाला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का? तो 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे म्हटलं 100 मीटर पळशील का? मग त्याने हळूच विचारलं, 100 मीटर म्हणजे किती? मला लक्षात आलं. मी म्हटलं, अरे तू काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला, मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर कळणारच नाही. मग त्याला सांगितलं, इथून तिथपर्यंतचे अंतर आहे, त्याला 100 मीटर म्हणायचं, पळशील का? म्हटलं करतो प्रयत्न. आता तुला काय 5 किलोमीटर सांगतोय का पळायला? 100 मीटर. तो म्हणला करतो ना प्रयत्न. मग त्याला मी विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना. मग हळूच म्हटला, 5 मिनिटं तरी लागतील. 100 मीटरला 5 मिनिटं? अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 9.98 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 10 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 15 सेकंद म्हण, 20 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, का 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. अरे तुला सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचंच बंद झालं. तेवढ्यात त्याचा मित्र धावत आला, ए पळ, कुत्रा पिसाळलाय. एवढ्या भयान वेगात पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर हुसेन बोल्टचं रेकॉर्ड मोडलंस, त्याला 10 सेकंद लागतात, तू 7 सेकंदात पळलास. म्हटला मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे
7 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आलं तेव्हा. मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत? संकटांचं स्वागत करायला हवं. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत. संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत. अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत. अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात. संकट, अडचणी, अडथळे यायलाच हव्यात, कारण त्याच तुम्हाला घडवतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय. कुणी नाही. संधी नशिबाने मिळते, पण यश नशिबाने मिळत नाही, अजिबात नाही. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला असे आई वडील लाभलेत की जे तुम्हाला शिकवू इच्छितात, जे तुम्हाला काही बनवू इच्छितात. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला लोकसेवा स्कूल सारखं स्कूल लाभलंय, जे तुमच्यातनं विक्रमवीर तयार करू इच्छितात. नशिबवान आहे तुम्ही. पण संधी नशिबाने मिळेल, यश नाही. त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात. लाल बहादूर शास्त्री, घर एकीकडं, मध्ये गंगा नदी आणि पलीकडे शाळा. रोज काठावर जाऊन उभा राहायचे, नौकेत बसायचे आणि मग शाळेपर्यंत पोहोचायचे. पण परिस्थिती हलाखीची, गरिबीची, खिशात पैसे नसायचे. एके दिवशी शाळेत जाण्यासाठी गंगेच्या काठावर आले. बराच वेळ उभा राहिले. नाविकांना विचारलं, लाल बहादूर येतोयस ना? लाल बहादूर म्हटले, नाही, जा तुम्ही. का रे? पैसे नाहीयेत माझ्याकडं. अरे मग उद्या दे. पण उद्या तरी कुठून येतील? अरे मग आल्यावर दे. नको, आई सांगते, आपलं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर नको. तुम्ही जा, मी येईन. नाव निघून जायची. लाल बहादूर शास्त्री अंगावरचे कपडे काढायचे, त्या कपड्यात स्वतःचे वह्या पुस्तक गुंडाळायचे, त्याचा मुंडा असं डोक्याला बांधायचे आणि सरळ गंगेत उडी घ्यायचे. झपाझप पोहत पलीकडच्या काठावर पोहोचायचे. परत काठावर कपडे घालायचे, वह्या पुस्तक हातात, आणि मग शाळेत जाऊन बसायचे. परिस्थितीशी लढणारे ते लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले. संघर्ष तुम्हाला घडवतो. रामेश्वरमला पेपर वाटायचं काम करणारे एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. तुम्ही कसे आहात, गरीब की श्रीमंत, याच्यावर तुमचं यश ठरत नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. फिलिपाईन्स देशामध्ये रिहा बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी एके दिवशी शाळेतून घरी आली. आल्या आल्या वडिलांना म्हणाली, बाबा, शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत माझा पहिला क्रमांक आला. वडिलांना प्रचंड आनंद झाला. अभिनंदन बेटा, खूप 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 अभिनंदन, खूप छान. तशी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत ती चिमुरडी रिहा म्हणाली, पण बाबा, आता माझा शाळेत पहिला नंबर आलाय ना, माझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालीय, पुढच्या महिन्यात स्पर्धा आहे बाबा. वडिलांना आणखी आनंद झाला. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन बेटा, अभिनंदन, राष्ट्रीय स्पर्धेत धावणार मुलगी माझी. पण त्याच वेळी ती चिमुरडी म्हणाली, पण बाबा, आता मी राष्ट्रीय स्पर्धेत पळणार ना, मग मला स्पोर्टचे शूज लागतील. बाबा, घ्याल ना धावण्याचे बूट? वडील म्हटले, घेऊया. या महिन्याचा पगार आला ना की तुला स्पोर्टचे शूज जरूर घेऊया. ती चिमुरडी आनंदाने उड्या मारत मारत सरावाला निघून गेली. दिवस गेले. आता राष्ट्रीय स्पर्धा 4 दिवसावर आली. त्या दिवशी ही रिहा वडिलांकडे गेली. बाबा, स्पर्धा 4 दिवसावर आली आहे, तुम्ही स्पोर्टचे शूज घेतो म्हणालात, घ्या ना बाबा. 2 दिवस तरी मला शूज घालून सराव करायला नको का? घ्या ना बाबा. कधी घेणार? पोरीचे बोल ऐकले आणि वडिलांच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू खळायला लागले. आलेला हुंदका दाबत म्हणाले, बेटा, घ्यायचे होते ग शूज तुला, पण या महिन्याचा पगारच नाही हातात आला. पैसे नाहीयेत बेटा माझ्याकडे, मला माफ कर. मी नाही घेऊ शकत बूट तुला. आपल्या वडिलांच्या डोळ्यातले अश्रू त्या चिमुरडीने बघितले आणि स्वतःच्या अश्रू लपवत सरदिशी तिथून निघून गेली. मला शूज नाहीत, मी आता पळणारच नाही. मला बूट नाहीत ना, मी धावणारच नाही, असा नकारात्मक विचार तिनं केला नाही. मी पळेन, मी धावेन आणि मी जिंकेनही, या ध्येयानं ती स्पर्धेत उतरली. सगळे स्पर्धेतले स्पर्धक
स्पोर्टचे कपडे घातलेले, स्पोर्टचे शूज घातलेले आणि त्यांच्या रंग्यात उभा आहे ही अनवाणी पायाची 11 वर्षाची चिमुरडी रिहा. आता काही क्षणात स्पर्धेला सुरुवात होईल. सगळे स्पर्धक एका रांगेत उभा राहिले. प्रत्येकाच्या पायात स्पोर्टचे शूज. या रिहाचं लक्ष सगळ्यांच्या पायाकडे गेलं आणि नंतर स्वतःच्या पायाकडे. स्वतःचे अनवाणी पाय पाहून तिला काय वाटलं कुणास ठाऊक. ती सरकन बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं NIKE, नाईके. जणू नाईकेचे शूज घालून ती उभा आहे. आणि बघता बघता स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धक पळायला लागले. ही अनवाणी पायाची रिहा धावू लागली. पाय ठेचकाळत होते, रक्ताळत होते, वेदना होत होत्या, पण तिला फक्त ध्येय दिसत होतं. जिंकायचंय, जिंकायचंय, फक्त जिंकायचंय. बेभान पळत राहिली. 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर या तिन्ही धावण्याच्या स्पर्धेत ती 11 वर्षाची चिमुरडी पहिली आली. तिनं 3 सुवर्ण पदक कमावली. ती चिमुरडी रिहा सांगते, परफॉर्मन्स बुटात नसतो, परफॉर्मन्स डोक्यात असतो. तुमच्या पायाला वेग बुटामुळे येत नाही, तुमच्या पायाला वेग तुमच्या उरातल्या जिद्दीमुळे येतो. मला जिंकायचं आहे ही विलक्षण जिद्द तुम्हाला जिंकूनच देते. या रिहाचा पराक्रम नाईके कंपनीला कळाला आणि या नाईके कंपनीनं जाहीर केलं, इथून पुढं या रिहाचा सगळा खर्च आमची कंपनी करेल. तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी. नाहीतर बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय होतं हो महाराजांकडं? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, होतं काय? काही नाही. पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाचा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत. मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात. त्यातून टेस्टोरिन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात. डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत, अजिबात नाहीत, अजिबातच नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आणि आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अखंड 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 कार्यरत असते. माणसं काय काय सांगतात, इतकं काम मरायचंय का? कामानं माणूस कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे पहिलं लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार आहे, आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. बहुतेक परमेश्वरानं आम्हाला दिलंच नाही का काय? असं नाही, सगळ्यांना सारखं दिलंय. पण अडचण काय होते माहितीये? पाऊस रपारप पडतो, पावसाचे थेंब सैरा वैरा धावतात. सैरावरला पडलेल्या पावसाच्या थेंबातनं काही शक्ती तयार होते का? नाही. पण हा सगळा पावसाचा पाण्याचा ओघ जर एकत्र आला तर त्याचा झरा, मग नदी आणि मग समुद्र होतो. त्याच्याच धबधब्यावर मग वीज निर्माण करता येते. तुमच्या सगळ्या शक्ती ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी तुमचं मन एकाग्र होतं. तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रीभूत होतील. त्यावेळी तुमचं मन एकाग्र, आणि एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
आम्ही शाळेत असताना एक प्रयोग करायचो, तुम्ही केला असेल. आपण वहीचा कागद जर उन्हात ठेवला तर जळतो का? पण तेच बहिरगोल भिंग घेतलं आणि उन्हात धरलं आणि कागदावर त्याचा किरण पाडला तर कागद 2 मिनिटात जळायला सुरुवात करतो. काय होतं असं? सूर्याचे सैरा वैरा असणारे किरण त्या बहिरगोल भिंगात केंद्रीभूत होतात आणि त्या सगळ्या किरणांचा मिळून एकच तीव्र किरण त्या कागदावर पडतो आणि कागद जळतो. सगळी ताकद एकत्र येते. तुमच्या मनाला तुम्हाला बहिरगोल भिंगासारखं करायला हवं. मग मग तुम्ही कदापि काहीही विसरणार नाही. सगळ्या शक्ती एकत्र, सगळी ऊर्जा एकत्र, मग काहीच अडचण नाही. आणि ताण कधी येतो? कामानी नाही. काम साठलं की ताण वाढतो. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? ध्येय नसलं की. ध्येय कधी नसतं? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? का जन्माला आलोय तेच माहिती नसलं की. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ज्याला गांभीर्य आहे स्वतःच्या आयुष्याचं, तो एक क्षणही वाया घालवत नाही. अजिबात नाही, विषयच नाही. एक एक क्षण वाया घालवत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, तो सांगेल तुम्हाला 5 वर्ष किती महत्वाची. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, 1 वर्ष किती महत्वाचं. तो वर्षाच्या महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त 1 तास, फक्त 1 तास, 1 तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर 1 सेकंदासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल. हा तुमचा काळ घडण्याचा काळ आहे, स्वतःचं आयुष्य घडवण्याचा काळ आहे. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. पण या शैक्षणिक कालखंडामध्ये तुम्ही जर राजासारखे जगत राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. हे पहिलं लक्षात असू द्या. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण. तुम्हाला असं वाटेल आताच काय नंतर बघू, नाही. गेलेला क्षण कधीही आजपर्यंत परत आला नाही, अजिबात नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ दुसऱ्याला उसना देता येत नाही, वेळ कुणाचा उधार घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येतं. हे पहिलं लक्षात असू द्या. एक 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 क्षण अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 2963 वनडे मॅचेस झाल्या, वनडे मॅचेस क्रिकेटच्या. पण 2963 मॅचेस मध्ये आजपर्यंत एकालाही वनडेत द्विशतक करता आलं नाही, अजिबात नाही, जमलंच नाही. 50 ओव्हर मध्ये एकट्याच्या 200 धावा शक्यच नाही, अशक्य, इम्पॉसिबल, कुणालाच नाही जमलं. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केलं ते सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरले
आणि 2963 वनड्यानंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरनी झळकावलं. कोण म्हटलं अशक्य आहे? आय कॅन, मी करेन, केलं. 2963 मॅचेस नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरचं. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, तुम्ही एवढा द्विशतकाचा विक्रम केला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील, सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल, सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन, पहिले मोबाईल घेऊन मेसेज बघत बसला असाल. सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? सचिन तेंडुलकर म्हटला, 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी जर सकाळी उठून पेपर हातात घेऊन बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी जर मोबाईल काढून बसलो असतो मला भारतरत्न मिळालाच नसता. माझ्या ध्येयाचा अव्याहतपणे पाठलाग करत आलो, म्हणून हे यश आहे. आमचं काय? उठला की पहिला मोबाईल. कोण आहे आपण? सीएम आहे का डीसीएम आहे? नाही, महाराष्ट्रात काय घडलंय कळलं पाहिजे. कशासाठी? ज्यांनी मोबाईल निर्माण केला तो शास्त्रज्ञ सांगतो, मुलांना किमान 18 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका. त्यानं स्वतःच्या मुलालाही 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही, अजिबात नाही. 12वीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांच्या मुलाखती जर कधी ऐकल्या तर ते सांगतील, 2 वर्ष मी मोबाईलला हात लावला नाही. 2 वर्ष. तुम्हाला यश जिंकायचं आहे ना, अनवॉन्टेड डेव्हिल बाजूला ठेवावा लागेल तुम्हाला. आणि आत्ता मोबाईल हातात घेतला ना, आयुष्यभर मोबाईलच्याच गेम खेळाव्या लागतील. आयुष्याचा गेम तुमच्या हातातनं गेलेला असेल हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. शिस्त हीच यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. सुरुवात करा, अडचण नाही, आजपासून सुरू. मला सांगा, महाराजांकडे काय होतं? 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत. होते का महाराजांकडे? नव्हते. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत. आहेत कुठं आपल्याकडं? मग कशाला घ्या, बघू फंड्स आल्यावर. थांबले महाराज? नाही, महाराज म्हणले फंड्स येतील तेवढा येतील, राजगड तर घेऊया. 45 ला घेतला राजगड. 46 ला तोरणा जिंकला महाराजांनी, आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. आणि सुरुवात केली तर पोचाल ना. पोचतात ते जे सुरुवात करतात. एका मावळतीच्या वेळेला डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिथूनच निघालो होतो. त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी त्याला माझ्या हातातला कंदील दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे मी परत तिथं पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच उभा. मी त्याला म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. मी म्हटलं तुम्हाला कंदील दिला होता ना? हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज 1 लाखाच्या पुढं आणि महाराजांची अवघी 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 1 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, महाराज म्हणले 20 तर 20, सुरुवातच करूया. असं नाही म्हटले बघू आपली लाखभर करून मग लढायचं ठरवू. नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली. 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीतून प्रबळगडावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली
आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथं काहीतरी आहे आहे आहे. खाना. माणसं कामाला लागली, खाणायला लागली. 5-6 फूट गेली, दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी मदत घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सगळी सृष्टी. तुम्ही ठरवायला हवं, सुरुवात करायला हवी. बाकी काही अडचण नाही, अजिबात काही अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे. कष्टाच्या पायरीवरच तुमचं यश उभं असतं. जिथे कष्ट नाहीत तिथं यश सावलीलाही उभा राहत नाही. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. सगळ्यात महत्वाचं, मायकल फेल्प ऑलिम्पिक मध्ये जलतरणात ज्यांनी 8 स्वर्ण पदक कमावली. जगाच्या इतिहासातला पहिला जलतरणपटू आहे ज्यानं ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदक. 8. पत्रकारांनी त्याला विचारलं, आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुम्हाला कसं जमलं? आणि मायकल फेल्प म्हटला, याच्यापूर्वी एका जलतरणपटूला ऑलिम्पिक मध्ये 6 स्वर्ण पदकं मिळालेली. मी त्याचा अभ्यास केला. माझ्या लक्षात आलं 6 स्वर्ण पदकं मिळवण्यासाठी तो जलतरणपटू रोज 6 तास पाण्यात असायचा. रोज 6 तास सराव करायचा. माझ्या लक्षात आलं 6 तास सराव करून जर 6 स्वर्ण पदकं मिळवता येत असतील, मला 8 स्वर्ण पदके मिळवायचे आहेत. म्हणजे मला 8 तास पाण्यात सराव केला पाहिजे. 4 वर्ष झाली मी रोज 8 तास पाण्यात आहे. रोज 8 तास तलावात रोज. त्याच्या बळावर ही 8 सुवर्ण पदक आहेत. तुम्ही किती तास अभ्यास करता त्याच्यावर ठरतं तुम्ही किती टक्के मिळवणार आहात. ते अभ्यास न करता कुणाला मार्क्स मिळालेत अशक्य आहे. 8 तास अभ्यास करा 80% पडतील. 10 तास अभ्यास करा 100%च. तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरतं तुम्हाला यश किती मिळणार. सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात या जगात कुणालाही कष्टाशिवाय काहीही मिळालेलं नाही, अजिबातच नाही. एक साधू होते, चमत्कारी होते. ते नाचायला लागले की पाऊस पडायचा. काय तुमच्यासारखी 4 मुलं त्यांच्याकडे गेली. म्हटले, तुम्ही नाचला की पाऊस पडतो म्हणे. साधू महाराज म्हटले, खरं आहे ते. मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू महाराज म्हटले, बरोबर आहे, पडायलाच पाहिजे. असं नाही म्हटले, स्पर्धा लावायची. आम्ही पण नाचणार, तुम्ही पण नाचायचं, बघू पाऊस पडतोय का. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ही 4 मुलं आणि ते साधू शाळेच्या मैदानावर गेले. साधू महाराज म्हटले, तुम्ही सुरू करा. मग एका मुलाने नाचायला सुरुवात केली. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. दुसरा मुलगा पुढे झाला, अर्धा तास पाऊण तास नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा मुलगा पुढे झाला, अर्धा तास पाऊण तास 1 तास नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा मुलगा पुढे झाला, तास, 1.5 तास, 2 तास नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. मग साधू महाराज पुढे झाले. 12 वाजता त्यांनी नाचायला सुरुवात केली. साधू महाराज नाचत राहिले. 1 वाजला, 2, 3, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, रात्रीचे 8 वाजले. साधू महाराज नाचतातच आहेत. 9 वाजले, 10 वाजले आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला लागला. ती मुलं म्हटली, आम्ही नाचलो, पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला, कसं काय? साधू महाराज म्हटले, मला फक्त 2च गोष्टी माहिती आहेत. पहिली गोष्ट, मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. ही यशाची 2 सूत्र आहेत.
तुम्ही अभ्यास करताय ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत यश मिळत नाही अभ्यास केलाच पाहिजे. या दोनच गोष्टींनी माणसं यशस्वी होतात, दुसरं काही नाही, अजिबात नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, अभ्यास आकलनातून होतो. अभ्यास विषय समजून घेऊन होतो. तुम्हाला आज वर्गात शिकवायचं तर तुमचे टीचर आदला अख्खा दिवस अभ्यास करत असतात. उद्या तुम्हाला वर्गात जे शिकवायचं आहे आदला एक दिवस तुमचे शिक्षक त्याचा अख्खा अभ्यास करतात, तेव्हा तुम्हाला तासभर शिकवायला वर्गात येतात. तुमचे शिक्षक तुमच्यासाठी जर एवढा अभ्यास करत असतील तर तुम्ही किती अभ्यास करायला हवा, किती करायला हवा. कष्टाला पर्याय नाही. यशाला शॉर्टकट नसतो, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाठांतर, घोकमपट्टी हे तात्पुरतं यश देतील, पण कायमचं अपयश पदरात टाकतील. पाठांतर करणारी मुलं जास्तीत जास्त 10वी पर्यंत यशस्वी होतात. नंतर मात्र त्यांचा ग्राफ कमालीचा ढासळतो, कारण ती घोकमपट्टीनं वर नका. आकलन करून घ्यायला हवं विषयाचं, विषय समजूनच घ्यायला हवा, तरच तो चिरंतन लक्षात राहतो, चिरंतन. आणि नाही लक्षात आलं, विचारा ना, टीचर्स त्याचं समाधान करायला आहेत, त्या करतातच. पण आमची अलीकडची अडचण अशी आहे, हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत, कारण त्यांच्याकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. इंग्रजांना इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनवून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं, म्हणून मॅकॅलॉनची शिक्षण पद्धती बनवली, तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्याच्यात जिज्ञासा या गुणांचा समावेशच नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, एक काळ असा होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आम्हाला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी इतका बदल केला की आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं असेल, महाराजांचा परवाना घ्यावा लागायचा. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी कोकणातल्या चौलच्या कार्यालयात उतरला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणारच नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला, आता त्यांनी परवाना घ्यावा, निघून जावं की नाही. या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे, 169 इंग्रज फक्त पहिल्यांदा भारतात उतरले. 179, फक्त 169, 179. इथं आल्यावर त्यांनी पहिलं काय केलं, त्यांनी भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे, सोपं आहे. मग त्यांनी 1000 इंग्रज आणखी बोलावून घेतले, मग आणखी 10,000 बोलावले. 1947 साली देश स्वतंत्र झाला, त्यावेळी या देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि या देशात इंग्रजांची संख्या होती फक्त 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी 29 कोटी जनतेवर 150 वर्ष राज्य केलं. कशाच्या बळावर? अभ्यास. तो कुठून आला? जिज्ञासेतून. जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते, प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देतात आणि माहिती तुम्हाला ज्ञान देते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रश्न विचारायला हवेतच. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा
विषयाचं आकलन करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे. अत्यंत. हा अबेकरे ज्यावेळी महाराजांच्या कार्यालयात आला, त्यांनी तिथल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न केला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्र प्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. काय विलक्षण असेल. हे सगळं कशासाठी करत होते महाराज? अबेकरेनं दुसरा प्रश्न विचारलाय, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. काय विलक्षण ध्येय आहे. आमचं ध्येय काय आहे? जे ध्येय आहे ते गाठायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास, विलक्षण अभ्यास. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तुमच्यात सगळं आहे, काही नाही असं अजिबात नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, फिनलँड नावाचा देश तुम्हाला माहिती असेल, 55 लाख फक्त लोकसंख्या आहे. फक्त 55 लाख. तिथं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, तिथं मिनिस्ट्री ऑफ लेबर आहे, तसंच तिथं मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आहे. जगातल्या कुठल्याही देशाकडे हे डिपार्टमेंट नाही, मिनिस्ट्री ऑफ फ्युचर. 100 वर्षानंतर फिनलँड नावाच्या देशाला कुणाची गरज आहे याचा सगळा डाटा आता त्यांच्या शिक्षकांकडे आहे. उद्या 100 वर्षानंतर आम्हाला कोण हवेत? इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, सायंटिस्ट, कोण? आत्ता तयार आहे. फ्युचर. भूतकाळाची शिदोरी पाठीशी घ्यावी, भविष्य काळाचं ध्येय ठरवावं आणि वर्तमान काळात चालत राहावं. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. उद्याचं फ्युचर काय व्हायचं आहे, आपण काय झालं पाहिजे, कुठं? जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आता माहितीये? सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क. बापजाद्याची श्रीमंती नाहीये, स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ठरलाय एलॉन मस्क. तो बसला ना, तो आत्ताचा विचार नाही करत, पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय. पहिला माणूस आहे ज्याने विचार केला, 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्या कशावर पळतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला या एलॉन मस्कनं नावारूपास आणली. उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल गॅस नसेल, फक्त टेस्लाच्याच गाड्या जगाच्या रस्त्यावरनं धावताना तुम्हाला दिसतील. तो आत्ताचा नाही, पुढचा फ्युचरचा विचार करतोय. उद्या काय लागेल. जेव्हा तो 10 वर्षाचा विचार करतो मला हे करायचं आहे, त्याच्यानंतर तो परत बसतो आणि तो ठरवतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. इतर लोकांना जी गोष्ट करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ती फक्त 1 वर्षात करतो. का? जगात सगळ्यात श्रीमंत आहे. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, एलॉन मस्क सिंगल पर्सन स्वतः यान अवकाशात सोडतो. अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या, नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं. एलॉन मस्कनं स्वतःच यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं. एकटा एलॉन मस्क. त्याचं ठरलंय
पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. पुढच्या 10 वर्षात मंगळावर शहर. आमचं ध्येय काय? बघू, चाललाय कोथरूडला फ्लॅट घ्यायचा प्रयत्न. तो मंगळावर, आम्ही अजून कोथरूडलाच. का? जगातला श्रीमंत आहे तो. त्याच्या कंपनीला महिन्यात 50,000 कार्स बनवण्याची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे. जगातली कुठलीच कंपनी एका महिन्यात 50 गाड्या बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क आय कॅन स्वीकारला आव्हान. पण त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं. ते मिळत होतं फ्रान्सला. फोन केला, मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हणली 2-3 दिवसात पाठवतो. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए. अजिबात नाही. का? जगातला श्रीमंत आहे तो. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल हो? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कसा वाढदिवस केला असेल? काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाचं? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ. काय सेलिब्रेशन असेल? कसा वाढदिवस केला माहितीये? स्वतःच्या 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का? जगातला सगळ्यात श्रीमंत आहे तो. याचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं, ध्येयाशी समर्पित क्षण त्याच्यासाठी. तेव्हा यश मिळत. तेव्हा यश. गरजेची गोष्ट आहे ती मोठं व्हायचं आहे ना. मोठ्यांचे हे गुण आम्हाला आत्मसात करावेच लागतील. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. थॉमस अल्वा एडिसन माहिती आहे तुम्हाला? बहिरा होता. ऐकूच येत नव्हतं त्याला. ऐकूच येत नाही, त्यामुळं ग्रहणच काही ज्ञान व्हायचं नाही. सबब तो मंदही होता, म्हणजे ज्ञानच नव्हतं. पण त्याच्या आईची खूप इच्छा होती एडिसननं खूप शिकावं, मोठं व्हावं. म्हणून आईनं या बहिरा एडिसनला शाळेत पाठवलं. आता तो बहिराच आहे, त्याला ऐकूच येत नाही, तर टीचरनी शिकवलेलं त्याला कळणार कसं? तरी काही दिवस एडिसन शाळेत गेला. एके दिवशी शाळेतून घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? एडिसन म्हटला, खूप छान आई. आणि त्याच वेळी एडिसननं आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनी दिलेलं पत्र काढलं आणि आपल्या आईच्या हातात दिलं. आई, माझ्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. आईनं ते पत्र घेतलं, फोडलं आणि वाचायला लागली. टीचरनी लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या योग्यतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून आमच्या शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं खळ अश्रू उखळले. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू त्या इवल्याशा एडिसननं बघितले. आई का रडते ग? काय लिहिलंय टीचरनी? तसे आपले सरकन अश्रू आईनं पुसले आणि आई एडिसनला म्हणाली, वेड्या रडते कुठं? आनंदाचे अश्रू आहेत. का ग? काय लिहिलंय आमच्या टीचरनी? अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे आम्हाला वर्गात शिकवताना अडचण येते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार करतो, ती मुलं एडिसन सारखी हुशार झाली की मग आम्ही एडिसनला बोलावतो, मग त्याला शाळेत पाठवा. एडिसन म्हटलं, आई मी खरंच हुशार आहे. हो तर आहेच माझा एडिसन हुशार. मग आता शाळा? आता नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकूया. आणि त्या दिवसापासून एडिसनची आई त्याला घरी शिकवायला लागली. एडिसनच्या आईनं आपल्या एडिसनला शिकण्याचा एकच मंत्र दिला. ती एडिसनला म्हणाली, एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा. निसर्गाला प्रश्न विचार. जे जे दिसेल त्याला प्रश्न विचार. विचार सूर्य का उगवतो? विचार चंद्र का मावळतो? विचार विजा का चमकतात? विचार पाऊस का पडतो? प्रश्न विचार एडिसन. निसर्ग तुला उत्तर देईल. उत्तरातून तुला माहिती मिळेल आणि ती माहिती तुला ज्ञान देईल. एडिसन प्रश्न विचारायला लागला, उत्तर घ्यायला लागला. त्याला आईनं चित्रांचं 25 प्रयोगाचं पुस्तक दिलं होतं. त्या चित्रांकडे बघ आणि तसे प्रयोग कर. एडिसन ते करत होता. दिवस थंडीचे होते. एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता.
बराच वेळ झाला. अचानक आतून आईचा आवाज आला, एडिसन बस झालं, चल ये आता जेवायला. एडिसननं पटकन शेजारची माती घेतली, त्या शेकोटीवर टाकली आणि धावत धावत जेवायला आत गेला. तास दीड तास निघून गेला. जेवल्यानंतर परत एडिसन बाहेर आला. त्याला असं वाटलं होतं आपण शेकोटीवर माती टाकलीये म्हणल्यावर शेकोटी विझली असेल. त्यांनी बघितलं शेकोटी विझली नव्हती, ज्वाळा थांबल्या होत्या आणि लाकडांचे निखारे झाले होते आणि त्या निखाऱ्यांच्या केशरी रंगात सगळा परिसर न्हाऊन गेला होता. एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता का नाही? मी त्यांच्यावर माती टाकली, मग लाकडं विझली का नाहीत? ती निखाऱ्यांच्या रूपात का जिवंत आहेत? अभ्यास, आकलन, ह्या सगळ्यातून एडिसनच्या लक्षात आलं, लाकडांना जोपर्यंत ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता, लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. आपण त्यांच्यावर माती टाकली, सबब ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाहीत, ती निखाऱ्यांच्या रूपात जळत राहिली. मिळालेल्या याच माहितीचा वापर एडिसनने आपल्या प्रयोगात केला. त्यांनी निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात एक विद्युत तार टाकली. ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीच्या त्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. ऑक्सिजन अभावी तार जळाली नाही, ती फक्त तप्त तप्त होत राहिली. इतकी तप्त, इतकी लालबुंद झाली की अख्खी खोली उजळून काढली. आणि एडिसनला विद्युत बल्बचा शोध लागला. सगळी सृष्टी प्रकाशमान करण्याचं श्रेय एडिसनच्या या प्रयोगाला जात. बहिरा असलेला एडिसन हे जग उजळवणारा ठरला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 10,000 शोधांचा जनक म्हणून हा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ प्रसिद्धीस आला. वयाच्या 40व्या वर्षी त्याची आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर आईची खोली आवरण्यासाठी तो आईच्या खोलीत गेला. आईची तिथे ट्रंक होती. ती ट्रंक सावरताना त्या ट्रंकेत 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेच्या टीचरनी दिलेलं पत्र त्या एडिसनला सापडलं. थरथरत्या हाताने ते पत्र त्यांनी उघडलं. शाळेच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या योग्यतेचा नाही, जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, कृपा करून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका. हे पत्र वाचताना एडिसनच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू उखळायला लागले. मी शिकण्याच्या योग्यतेचा नसतानाही माझी आई मला सांगत राहिली, एडिसन हुशार आहेस, हुशार आहेस, हुशार आहेस. आईच्या त्या प्रोत्साहनाच्या बळावर तो एडिसन 10,000 शोधांचा जनक झाला. पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप प्रोत्साहन देणारी ठरते. कमतरताना बाजूला करावं, जे नाही त्यावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग करीत पुढे जावं, हे यशाचं सर्वोत्तम सूत्र आहे. शिकण्याची योग्यता नसलेला एडिसन जर आज प्रत्येक शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याला भेटत असेल, तर बहिरा मंद माणूस काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण तर धडधाकट आहात, उत्तम आहात, सर्वोत्तम आहात. आपण आणखी सर्वोत्कृष्ट ठरावं ही या पाठीमागची अपेक्षा आहे. आपल्या उद्याच्या भविष्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या आईच्या कुशीत तुम्हाला उद्याचं भविष्य आणि तुमचं आयुष्य घडवणारे संस्कार मिळतायत, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मी लोकसेवा प्रतिष्ठानला, लोकसेवा स्कूलला सन्मान्य दीपकजी पायगुडे आणि आपण सर्व शिक्षक प्राध्यापक आणि आपण विद्यार्थी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.